Most welcome to all dear learners and students in the series of vocabulary and grammar. Homograph and homophones. विद्यार्थी मित्रांनो, यातला डिफरन्स आपल्याला वी हॅव टेकन सम व्हिडिओ रिगार्डिंग दिस. होमोग्राफ अँड होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे ज्या शब्दांचा साऊंड सारखा आहे परंतु त्याचे मिनिंग वेगवेगळे आहेत, आणि होमोग्राफ मध्ये स्पेलिंग पण सारखं आहे, साऊंड पण सारखं आहे, पण त्याचे मिनिंग वेगवेगळे येतात. तर प्रॉमिनंटली या ठिकाणी काही उदाहरणं घेतलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण जसं सी म्हणजे समुद्र, सी पर्सनल प्रोनाउन, सी म्हणजे पाहणे, हे वर्ब आहे. ओके. नंतर टू म्हणजे देखील, TOO म्हणजे दोन, टू हे प्रेपोजिशन आहे. नंतर या ठिकाणी हेअर म्हणजे वारसदार, हेअर म्हणजे ससा, हेअर म्हणजे ऍडवर्ब आहे, ऍडवर्ब ऑफ टाइम, ऍड्रेस ऑफ प्लेस, सॉरी, हेअर देअर. नंतर या ठिकाणी प्रॉमिनंट हे जे तीन शब्द आहेत हे आहेत होमोग्राफचे. ओके. बघा, त्याच्यामध्ये स्पेलिंग सारखं दिसते तुम्हाला, प्ले प्ले प्ले, मीन मीन मीन, सब्जेक्ट सब्जेक्ट सब्जेक्ट. तर एक प्ले म्हणजे खेळणे, एक प्ले म्हणजे वाजवणे, आणि एक प्ले म्हणजे नाटक. ओके. नंतर मीन म्हणजे अर्थ असणे. नंतर दुसरा मीन या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला, स्पेसिफिक एखादी गोष्ट प्रॉमिनंट नसेल, व्यवस्थित नसेल, बॅड असेल, त्याला पण मीन म्हणतात. ओके. आणि हा मीन ही वर्ब आहे, एखाद्या गोष्टीचा अर्थ असणे. नंतर सब्जेक्ट विषय. सब्जेक्ट्स म्हणजे राजाची प्रजा, आणि सब्जेक्ट म्हणजे आपण म्हणतो सब्जेक्ट करू नको, एखादा विषय करू नको. तर हे जे तीन शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे कशाचे आहेत? होमोग्राफचे आहेत. होमोग्राफ म्हणजे काय? त्याचे स्पेलिंग पण सारखे आहेत आणि स्पेसिफिक त्याचा ऍसेंट, उच्चार पण सारखा आहे, याला म्हणतो आपण होमोग्राफ. आणि होमोफोनचे उदाहरण आहेत हे. होमोफोन्स म्हणजे काय? जे ऍसेंट आहे, प्रोनाऊन्सिएशन आहे, तो सारखा असतो आणि त्याचे मिनिंग वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ खाली उदाहरणं दिलेली आहेत. राईट, लिहिणे, WRIT, राईट म्हणजे लिहिणे, राईट म्हणजे बरोबर, राईट और रॉंग. नंतर RIT, राईट म्हणजे विधी, आणि WRIGST, राईट म्हणजे एखादं स्किलफुल वर्क ज्याने लिहिलेलं आहे. ओके. नंतर वेस्ट, पश्चिम दिशा, वेस्ट वाया घालवणे, वेस्ट म्हणजे कंबर, आणि वेस्ट, वेस्ट म्हणजे जसं बनियन वगैरे आपण घालतो. ओके. स्लीवलेस जे काही गारमेंट्स असतात त्याला पण वेस्ट असं म्हणतात. ओके. सो दिस इज अबाउट